आज तुम्हाला मी खोट्या हुंड्याची अशी एक केस सांगणार आहे जी ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। 9 साल पहले एक दुल्हन की कहानी सुर्खियों में आ गई थी। नोएडा में रहने वाली निशा शर्मा को याद करिए, उसकी शादी को याद करिए। पूरे देश में मशहूर निशा शर्मा कोर्ट में हार चुकी है। ही स्टोरी आहे निशा शर्माची, जिच्यामुळे एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। निशाच्या घरच्यांनी तिच्या लग्नाची जाहिरात न्यूजपेपरमध्ये दिली होती, कारण 2003 चा तो काळ होता। त्या काळी अशीच पद्धत होती। ती जाहिरात बघून 25 वर्षांच्या मुनीश दलालचं स्थळ तिला आलं होतं। निशा ही 21 वर्षांची कम्प्युटर इंजिनियरची स्टुडंट होती आणि मुनीश हा कम्प्युटर इंजिनियर होता आणि एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होता। सगळं काही व्यवस्थित जुळत होतं, त्यामुळे लग्नाची तारीख सुद्धा लगेचच ठरली। 11 मे 2003 ला ठरलेल्या लग्नाच्या ठिकाणी मुनीश दलाल आणि त्याची आई विद्या दलाल आणि इतर नातेवाईक बारात घेऊन पोहोचतात, पण तिथे मात्र पूर्णपणे शुकशुकाट असतो। नवरी मुलीने आणि नातेवाईकांनी तिथे आधी पोहोचणं हे अपेक्षित होतं। बराच वेळ वाट पाहूनही कोण आलं नाही, म्हणून मुनीशच्याच कुटुंबातला एक जण नवऱ्या मुलीच्या घरी गेला आणि तिथे काहीतरी गोंधळ सुरू असल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं। पण त्याला सांगण्यात आलं की सगळं काही ठीक आहे, तुम्ही पुढे वा, आम्ही काही वेळात पोहोचतो। त्यामुळे तो व्यक्ती पुन्हा विवाहस्थळी जायला निघाला, पण रस्त्यात त्याला एका व्यक्तीने गाठलं आणि सांगितलं की मी निशा शर्माचा नवरा आहे आणि आमचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालेलं आहे आणि याचे पुरावे सुद्धा तो त्याला दाखवतो। त्या माणसाचं नाव होतं नवनीत राय। तो नातेवाईक हेच सगळं येऊन मुनीश आणि त्याच्या आईला येऊन सांगतो आणि मुनीश दलालचं पूर्ण वराड पुन्हा माघारी जायला निघतं। पण या संपूर्ण घटनेत ट्विस्ट येतो तो दुसऱ्या दिवशी, जेव्हा पोलीस मुनीश दलालच्या घरी येऊन पोहोचतात आणि हुंडा मागितल्या प्रकरणी मुनीश आणि आई विद्या यांना अटक करून घेऊन जातात। हुंडा घेतल्याचा आरोप लागल्यानंतर त्यांचं ऐकणार तरी कोण होतं, कारण निशाने आरोप लावले होते की मुनीश आणि त्याच्या आईने त्यांच्याकडे 12 लाख आणि एक कार मागितली होती आणि जोवर हे सगळं मिळत नाही तोवर लग्न होणार नाही अशी अट घातली होती आणि म्हणूनच मी हुंडा न देता वरात माघारी पाठवली। या सगळ्यामुळे निशा शर्मा एका रात्रीत स्टार झाली आणि मुलींसाठी जणू आयकॉनच बनली होती। तिचे इंटरव्ह्यूज होऊ लागले, तिच्या या निर्णयाच्या बातम्या छापू लागल्या, सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत होता। हे तर सगळं कमीच आहे, पण तिला 2004 मध्ये वर्ल्ड फेमस ओप्रा विन्फ्रीच्या टॉक शो मध्ये सुद्धा बोलवण्यात आलं आणि दिल्ली गव्हर्नमेंटच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकात निशा शर्माच्या कौतुकाचा धडा सुद्धा होता। आणि इथे मुनीश दलाल आणि त्याची म्हातारी आई मात्र काहीही कारण नसताना 3 महिने जेलमध्ये राहिले। तिथे त्यांना टॉर्चर केलं ते वेगळंच, पण त्यानंतर कोर्टाच्या फेऱ्या मारायला लागल्या त्या वेगळ्या। या सगळ्यात मुनीशची नोकरीही गेली आणि त्याची आई जी एका गव्हर्नमेंट शाळेत शिक्षिका होती तिची सुद्धा नोकरी गेली। इथे दुसरीकडे निशाने घटनेच्या काही महिन्यातच एका तिसऱ्याच माणसाशी लग्न केलं, पण तब्बल 9 वर्षांनी म्हणजेच 2012 ला कोर्टाने मुनीश आणि त्याच्या आईला निर्दोष सोडलं आणि एवढंच नाही तर नवनीत रायने निशा सोबत झालेल्या लग्नाचे जे काही पुरावे कोर्टात दाखवले होते ते सुद्धा खरे ठरले। निशा आणि नवनीत रायने 14 फेब्रुवारी 2003 लाच मंदिरात जाऊन गुपचूप लग्न केलं होतं आणि तरी तिच्या वडिलांनी मुनीश सोबत तिचं जबरदस्ती लग्न ठरवलं होतं आणि मुनीश सोबत निशाला लग्न करायचं नव्हतं आणि म्हणून तिने हा सगळा प्लॅन रचला। पण म्हणतात ना, कर्माईचं तसंच काहीसं घडलं निशासोबत। 2013 ला निशाच्या भावाच्या बायकोने म्हणजेच मनीषा शर्माने हुंडा मागितल्या प्रकरणी निशा, तिचे आई वडील आणि भावाच्या विरोधात तक्रार दाखल केली। त्यांनी मनीषा आणि तिच्या आई वडिलांकडे 12 लाख रुपये हुंडा मागितला आणि त्यासाठी त्यांनी मनीषाला मारहाण केली आणि घराच्या बाहेरही काढलं। आजही ही केस कोर्टात तशीच चालू आहे। मुनीश शेवटपर्यंत लढत राहिला, हरला नाही म्हणून जगला, पण प्रत्येकाचं नशीब मुनीश सारखं नसतं। काही जण बँगलोरच्या अतुल सुभाष सारखे सुद्धा असतात, ज्यांना न्यायालयात सुद्धा न्याय मिळत नाही आणि शेवटी ते आयुष्याची लढाई हरतात फक्त एका खोट्या केसमुळे।